कोण म्हणतो देणार नाही? महानगरपालिका 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 पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. कडक उन्हाळ्यामुळे एकीकडे उखाडा वाढला असून दुसरीकडे मुंबईमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाकोला येथील विविध भागात कमी दाबाने पाणी येणं, दूषित पाणी येणं यासारख्या समस्यांनी स्थानिक नागरिक हैराण झाल्याने पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चेमध्ये स्थानिक नागरिक आणि मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येतोय. आजचं हे आंदोलन जे होतं या विभागामध्ये आम्ही एच प्रो विभागामध्ये प्रभाग 89 मध्ये राहतो. या विभागामध्ये गेली कित्येक वर्ष म्हणजे 4-5 वर्ष पाण्याचा तुटवडा होता. आम्ही कंटिन्यू याचा फॉलोअप घेतो. प्रशासनाबरोबर आमचं पत्रव्यवहार झालेला आहे. मोर्चेही आम्ही 2 वेळा काढले. त्याच्यातून त्यांनी लिहून दिलेली जी गोष्टी होत्या त्याही अजून त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहे. म्हणजे लोक अक्षरशः पाण्याला तरसले. गटारीचं पाणी पितात आहेत, म्हणजे चिकन मिश्रित पाणी, म्हणजे कोणतरी बाजूला शेजारी मुकतोय ते पाणी आमच्या त्या पाण्यामध्ये मिश्र होऊन आम्ही येतं आणि ते पाणी लोक पितात आहेत. त्याच्यातून अनेक रोगराईला आम्ही सामोरं जातो. आजची ती परिस्थिती अशी झाली की लोकांना पिण्यासाठी एक थेंब पाणी नसतं. म्हणजे ह्या भागात आमच्या ज्या विभागामधली वांगेवाडा जो भाग आहे, सुब्रमण्यम नगर भाग, त्याच भागातली जनता, भागातली जनता ही सगळी माणसं आमच्याकडे काल शाखेमध्ये आली आणि आजच्या तारखेला ज्यांना सकाळी पुन्हा पाणी नाही मिळाल्यामुळे डायरेक्टली या ठिकाणी ती पोहोचली आणि आम्ही या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करून हा जो विषय आहे, पाणी तर आम्ही मिळवून देणारच आहोत. हा जो विषय आहे तो आम्ही पाण्यासाठी या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो आहे की एक व्यवस्थित पाणी, म्हणजे आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये राहतो. म्हणजे 75 ते 80 वर्ष आम्हाला स्वातंत्र्य मिळून झाली, पण आमच्याकडचे प्रश्न तेच आहेत. पाणी म्हणजे जे स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे हे महानगरपालिका देऊ शकत नाही. आणि ह्या इथून आम्ही या ठिकाणी इथपर्यंत का पोचलो तर इथे पाण्याचे टँकर विकले जातात. महानगरपालिका प्रत्येक टँकर म्हणजे एक टँकर 5,000 रुपयाला विकते. म्हणजे दिवसभरामध्ये इथून आता आम्ही मगासपासून आलो इथे 15 ते 20 टँकर गेले. दिवसभरामध्ये इथून 200 टँकर जातात. तुम्ही एक हिशोब काढलात ना तर इथे दिवसा काढली 10 लाख रुपये हे पाणी विकून कमवत आहेत. हे पाणी कोणाचं आहे तर ह्या आमच्या लोकांचं आहे, जे लोक चोरून विकतात. ह्या पाण्याचा जो विषय आहे, म्हणजे जर हे लोकांना द्यायला नाही आहे मग हे विकतात कसे काय, त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी इथपर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलो. याच्या पुढे आंदोलन मागणं आलं तर तुमचं मनसे स्टाईल आंदोलन होणार का? होणार ना, याच्यापेक्षा उग्र आंदोलन होणार आणि हे जनतेचं आंदोलन असेल आणि हे शेवटचं अल्टिमेट आहे. आणि याच्यापुढे तुम्हाला सांगतो, इथून जोपर्यंत लोकांना पाणी व्यवस्थित मिळत नाही एकही टँकर इथून बाहेर जायला देणार नाही. 4 वर्ष झाले आम्हाला पाण्याची भरपूर त्रास आहे. कोणी लक्ष देत नाही आहे. आता ह्यांच्याकडे गेलो, ह्याने आमच्याकडे लक्ष दिलंय. आता पाण्याचं म्हणजे एवढं खराब येतंय पाणी की पिऊसं पण वाटत नाहीये. हाताचा वास जात नाहीये 2-2 तास. काय करायचं काय पाण्यासाठी आम्ही? एक तर अशा साथी आहेत. आता गरमीचं सीझन आहे, करणार काय आम्ही? सकाळी उठल्यापासून त्या पाण्यासाठी मरायला लागतंय. काय करायचं काय पाण्यासाठी? आता याच्या अगोदर आम्ही हे पण नेला, मोर्चा पण नेला, म्युन्सिपाल्टीत गेलो, सगळं काय झालं, कोणी लक्ष घातलं नाही आमच्याकडे. त्यांना पाजवून पण मोकळे झालो आम्ही पाणी, तरी त्या लोकांनी अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाहीये. आणि आता हा शेवट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय नाही, काय करणार ना, आमच्यावर कोणी आक्षेप करायचं नाही. बस आज त्यांचा पाणी सोडण्याचा टाइम पण चेंज झालेला आहे. पहिलं 4:45 ते 4 होता, आता 4:15 4:30 पाणी येते. आणि ते जर पाणी येऊन ते पण पाणी नळाला एक थेंब येत नाही. 4 वाजल्यापासून आम्ही जागे असतो, पण ते एक थेंब पण पाणी येत नाही. तर आम्ही जायचं कुठे? आज आम्ही सतत उपायुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये जात राहून शेवटी त्यांना पण आम्ही किती त्रास येतो ते आम्हालाही माहिती आहे. पण ते उठून आमच्यासाठी पण धावत आहे की ना असं नाही आहे. पण एवढा त्रास आहे की पाण्याला अक्षरशः घरात एक थेंब येत नाही पाण्याचा. कुठून आणायचं? नेहमी बाहेरून आणायचं. 5-5 रुपये कॅन विकला जातोय. तो 5-5 रुपये देऊन सुद्धा कोण पाणी द्यायला तयार नाही. अशी परिस्थिती आहे. पाणी देत नाही. बाहेर घ्यायला तर 5 रुपये द्यायला आम्ही तयार आहे, पण ते द्यायला तयार नाही आम्हाला आहेत.
पण का आमच्या हक्काचं पाणी येतं ना, आमच्याकडनं बिल घेतात ना. 3 वाजल्यापासून आम्ही जाणार कुठे? कंटिन्यू 3 वाजल्यापासून आम्ही तिथे जागरण करून आमच्याकडनं बिलं घेतायत ना, बिलं पूर्ण घेताय ना तुम्ही. आणि आमची तेव्हा बिलं म्हणताय ही का आम्ही बिलं देणार नाही पाण्याची म्हणून? जी बिलं पाठवतात आम्हाला ती आम्ही कंटिन्यूच त्यांना हे भरतोय. त्यांची काही बॅलन्स आम्ही ठेवत नाही. का ठेवत नाही? आमची बिलं सगळं पाणी आमची बिल जात आहे. ह्याच्यासाठी. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.